पाचशे पान नंबर 315 श्लोक नंबर 39। हेय को छोड़कर उपादेय को ग्रहण करके ही मोक्ष की प्राप्ति। यस्तु हेयमितरच्च भावयत् नाद्यतो हि परमाप्तुमीहते तस्य बुद्धिरुपदेशतो गुरो आश्रयेत् स्वपदमेव निश्चलं। हेयग्राह्य का चिंतन करके ग्राह्य प्राप्ति का यत्न करे। गुरुवचनों से उसकी बुद्धि अविनाशी पद प्राप्त करे। जो भव्य जीव हेय तथा उपादेय पदार्थों का रात दिन चिंतन करता है और उन दोनों में त्यागने योग्य पदार्थों का त्याग करता है, उस जीव की बुद्धि उत्तम गुरु के उपदेश से चैतन्य रूपी अविनाशी स्थिर पद को प्राप्त होती है। इसमें किसी प्रकार का संशय नहीं। संसार में भव्य जीवों को त्यागने योग्य पदार्थ तो स्त्री पुत्र धन धान्य आदि है तथा ग्रहण करने योग्य स्वयं का चैतन्य स्वरूप है। इस प्रकार का विचार कर जो भव्य जीव स्त्री पुत्र धन धान्य आदि त्यागने योग्य पदार्थों का त्याग करता है, उस मनुष्य की बुद्धि अवश्य ही निर्लोभी उत्तम गुरुओं के उपदेश से अचलायमान तथा अविनाशी चैतन्य स्वरूप को प्राप्त होती है। इसलिए निश्चल चैतन्य स्वरूप के अभिलाषी भव्य जीवों को अवश्य ही हेय पदार्थों का त्याग कर देना चाहिए। है ना? मागच्या श्लोकामध्ये काय सांगितलं होतं की बुद्धी जर बाहेर लागली असेल तर ती निकृष्ट बुद्धी आहे। त्यासाठी उदाहरण दिलं होतं कुलटा स्त्रीचं। आता तीच बुद्धी सांगितलं काय आहे, त्याच्याद्वारे तुम्ही काय केलेला आहात, सोडण्यायोग्य वस्तूचा त्याग केला आणि ग्रहण करण्यायोग्य वस्तूला ग्रहण केलं असेल तर ती बुद्धी सांगितली काय सांगितलं आहे हां। आणि जर ते नाही केलं म्हणजे सोडण्यायोग्य काय आहे सांगितलं तर जेवढं परद्रव्य आहे ते सगळं सोडण्यायोग्य आहे आणि स्वद्रव्य जे आहे चैतन्य रूप आत्मा तोच तेवढा काय आहे सांगितला ग्रहण करण्यायोग्य आहे। त्यामुळं त्या बुद्धीच्या द्वारे तेवढा जर बरोबर सार ग्रहण केला तर मग सांगितलं काय आहे योग्य आपण मार्गस्थ आहोत। पुढं 587 श्लोक नंबर 40। मोह निद्रा में मग्न को संपूर्ण जगत अपना। सुप्त एष बहुमोह निद्रया लंघित स्वमबलादि पश्यति। जाग्रतोच्च वचसा गुरोर्गतं संगतं सकलमेव दृश्यते। गाढमोहनिद्रा में मोहि परपदार्थ अपना माने। गुरु के उच्च स्वरों से जागृत ज्ञानी क्षणभंगुर जाने। गाढ़ मोह रूपी निद्रा ने जिसके ऊपर अपना प्रभाव डाल रखा है, जो मोह रूपी नींद में मग्न है, वह मनुष्य अपने से भिन्न स्त्री पुत्र आदि को भी अपना मानता है। लेकिन जो मनुष्य जाग रहा है उस मनुष्य को तो उत्तम गुरु के उपदेश से समस्त जगत संयुक्त मात्र क्षणभंगुर ही मालूम पड़ता है। भावार्थ, जब तक जीव मोह निद्रा में सोते रहते हैं तब तक उनको अपना पराया कुछ भी भेद मालूम नहीं पड़ता। इसलिए वे जीव अपने से सर्वथा भिन्न स्त्री पुत्र धन धान्य आदि पदार्थों को भी अपना स्वरूप ही समझते हैं
लेकिन जिस समय वे मोह निद्रा में मग्न नहीं रहते हैं, उस समय गुरु के उपदेश से उनकी दृष्टि के सामने समस्त जगत क्षणभंगुर मालूम पड़ता है। अतएव वे अपने से भिन्न किसी पदार्थ में रत नहीं होते। कळलं काय सांगितलं? जोपर्यंत सांगितलं हा मोह निद्रेमध्ये झोपलेला आहे तोपर्यंत सांगितलं काय आहे, तो सगळं पराला आपलं मान. मग निद्रेचं उदाहरण का घेतलं? मोह घटवायचं असताना निद्रेचं उदाहरण का घेतलं जातं? कळत नाही ना, झोपेमध्ये सगळं सब कुछ चलता है. हा स्थान वृद्धी हे सगळे असे आहे की सगळं झोपेत चालतो आहे, झोपेत बडबडतो, झोपेमध्ये काय काय करत नाही. कळते का? पण त्याच्या सगळ्या त्या क्रिया काय सांगितलेल्या आहेत? अनर्थकारी आहेत, काय उपयोगाच्याच नाहीत ना. कळतच भान नाही ना, भान नाही आहे. तसं ज्याची बुद्धी परामध्ये लागलेली आहे तर तो सांगितलं मोह निद्रेने झोपलेला आहे ना, भान नाही आहे, बुद्धी ताळ्यावर नाही. बरोबर. बरोबर. अजून कुठं आलं सांगा बरं? झोपलेला आहे, मोह निद्रेत झोपलेला आहे असं कुठं आलंय? आठवा बर. नुसतं वाचायचं नाही, कुठं कुठं आले ते पण आठवा. काय कुठं आले नाही का? सांगू का कुठं आलं? आत्ता सांगा हो. हां कशात आले? नाही हे झालं. अजून कुठं आले? म्हणतो की आपण मोहनिंद के जोर जगवासी घूमे सदा, कर्म चोर चहोर सर्वस लूटे सुध नहीं, सदगुरु देय जगाय मोह नींद जब उपशमे, तब कछु बने उपाय, कर्म चोर आवत रुके. कळलं का? असे विसरून जातोय ना, काय करावं है ना. कुठे आलेलं हे सुद्धा असं आपण म्हणून म्हणलं की ते आपलं चिंतन करायला पाहिजे. सांगायचा अभिप्राय की खरोखर मी तिथं पण ते सांगितले ना, मोह निंद के जो झोपलाय तुम्ही घरामध्ये, तुम्ही झोपी गेलाय, दार खिडक्या उघडे सगळे आहे का नाही. मोह निंद के जोर जगवासी घुमे सदा. हे सगळे संसारी ह्यामुळे भटकत आहेत है ना. कर्म चोर चहोर. कळलं का नाही? कर्म चोर चारी बाजूनं चोर आहेत आणि तुम्ही दार खिडक्या उघडे ठेवून झोपलेला आहात. रात्रीची वेळ समजते का? मग तिथं सांगितलं कर्म चोर चहोर सर्वस लूटे सुध नाही. सर्वस म्हणजे सर्वस्व, सर्वस्व लुटतायत पण अजिबात जागा नाही आहे. हां जागच नाही, सुध नाही. म्हणजे एवढा काय गाढ झोपलाय, दारा खिडक्या एवढं ठेवून झोपलाय, चोर आलेत घरामध्ये आणि हे इतका ढाराढोर. मग पुढं सांगा अशा वेळेस सद्गुरु देय जगाय. सद्गुरू काय करतायत? जागा करतायत उपदेश देऊन है ना. मोह निंद जब उपशमे, तेव्हा हा मोह निंदेतनं जागा होतो. अरे है ना. तब कछु बने उपाय, तेव्हा काहीतरी उपाय केला जातो. कर्म चोर आवत रुके. कर्मचोर यायचं थांबतात. कुठल्या भावना चालल्यात ह्या? राजराण्यामध्ये कुठल्या भावना चालल्या आहेत है ना. आश्रव भावना झाली, मग संवर भावना, मग पुढं निर्जरा भावना. कळते का? मग काय उपाय करायचा सांगितला? कर्मचोर आवत रुके. पुढं ज्ञानदीप तप तेल भर, घर शोधे भ्रमछोर. नुसतं म्हणायचं नाही हो, जरा थोडंसं व्हिज्युअलाइज करा की है ना. ते 12 भावनाच येणार आहे. पिक्चर बघितला ना तुम्ही जंबूस्वामीचा? हां तर ते आलं तर नाही 12 भावनावर काम चालू आहे म्हणून. ते आता तुम्हाला ते डोळ्यापुढे येऊ द्या चित्र असं सगळं.
है ना. ज्ञानदीप समजते का, है ना. ज्ञानाचा दिवा. तप तेल, कळलं का, तपरूपी तेल. ज्ञानदीप तप तेल. पुढं काय, ज्ञानदीप तप तेल भर. हां, या बरोबर. घर शो काय, घर शोधे भ्रमछोर, या विधी बिन निकसे नहीं, पैठे पूरब चोर. कळलं का. म्हणजे हा आता तुम्ही झोपला आहात रात्रीच्याला, घरात चोर यायला लागलेले आहेत. मग सांगितलं की ह्या ज्ञानाचा दिवा जोपर्यंत लावून तुम्ही काय भ्रम काय, ज्ञानदीप तप तेल भर, घर शोधे भ्रमछोर. हा ना, घरामध्ये हुडकताय का नाही आता चोर. चोर म्हणजे प्रत्येक कोपऱ्यात कुठं कुठं चोर लपले, कारण लपणार तिथंच का नाही. आता पहिल्यांदा यायचे थांबले, आता घरात आहेत लपलेले, त्यांना बाहेर काढायचं आहे का नाही. मग सांगितलं, मग हे दिवा घेऊन फिरायला लागला. मग या विधी बिन निकसे नाही, ह्या विधीशिवाय निघणार नाहीत म्हणाले. पैठे, आता काय काय लोक बैठे म्हणतात, बैठे नाही ते पैठेच आहे शब्द. कळलं का, ते मला पण माहीत नव्हतं, जडे सरांनी सांगितलं है ना. पैठेच शब्द बरोबर आहे तो. हा, पसरलेले हे सांगितले, पैठे पूरब चोर, घुसलेले पसरलेले ही जे सोय, त्याशिवाय ते निघणार नाही. इथं काय लोकांना आपलं हिंदी जरा ही मॅच झाली की बैठे पूरब चोरमध्ये. बैठे नाही, ते पैठेच आहे. समजलं. हा म्हणजे पसरलेले, मी पूर्वीच हे झालेले काय, हां घुसलेले. पैठे म्हणजे घुसलेले. पैठे पूरब चोर, पूर्वी घुसलेले चोर निघणार नाहीत, प्रवेश केले. समजलं का. तर अशा प्रकारे तिथं सांगायचा अभिप्राय, हे उपाय इथं सांगितलेला आहे. चला पुढचा 588. समाधि की सिद्धि के लिए बाह्य पदार्थों में समता आवश्यक है. जल्पितेन बहुना किमाश्रये, बुद्धिमान मलयोग सिद्धये, साम्यमेव सकलैरुपाधिभिः, कर्मजाल जनितैर्विवर्जितं. बहुत कहे क्या बुद्धिमान जन, निर्मल योग सिद्धि के हेतु, कर्मोत्पन्न उपाधि रहित बस, साम्य भाव काले आश्रय. आचार्यवर कहते हैं कि बहुत कहाँ तक कहा जाए, जो पुरुष बुद्धिमान है, अर्थात जिन पुरुषों को इस बात का भली भांति ज्ञान है कि यह पदार्थ त्यागने योग्य है और यह पदार्थ ग्रहण करने योग्य है, उनको चाहिए कि वे निर्मल योग की सिद्धि के लिए नाना प्रकार के कर्मों से पैदा हुई नाना प्रकार की उपाधियों से सर्वथा रहित साम्य भाव का ही आश्रय करें. भावार्थ, जब तक पदार्थों में समता नहीं होती तब तक चित्त की एकाग्रता के न होने से निर्मल योग की प्राप्ति भी कदापि नहीं हो सकती. इसलिए आचार्यवर उपदेश देते हैं कि अधिक कहने से क्या लाभ. जिन मनुष्यों को निर्मल योग को प्राप्त करने की अभिलाषा है, उनको चाहिए कि वे समस्त प्रकार के कर्मों से उत्पन्न हुई उपाधियों से सर्वथा रहित साम्य भाव का ही अवलंबन करें. जहाँ तहाँ व्यर्थ भटकते न फिरे. काय सांगितलं ह्या श्लोकामध्ये. परत खाली का बघते, आत्ताच वाचलेलं असते का नाही. जरा एकाग्रतेनं वाचायची सवय लावा. हां हां, आता जेवढं आठवण तेवढं सांगा की, बाकीचं मी आहे की. तो का अजून सगळे खाली बघायला लागले. जाऊ द्या, मग आता काय नका सांगू तुम्ही. आता हां, आपण ते हिंदी म्हणतोय, तिथनं ग्रहण करा. अर्थ वाचतोय, मग भावार्थ वाचतोय. 3 वेळा होते की, 3 वेळात तुम्हाला ग्रहण व्हायला पाहिजे की, आहे का. तर मग काय सांगितलंय सांगा.
हां 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 जोपर्यंत समता भाव धारण करत नाही तोपर्यंत सांगितलं एकाग्रता वाटणार नाही. म्हणून म्हणाले काय, बहुत अधिक कहने से क्या लाभ, अजून काय जास्त सांगू म्हणले. जर तुम्ही बुद्धिमान पुरुष असताल काय तर सांगितलं समता भाव प्राप्त करणार. समता भावाशिवाय एकाग्रता वाढणार नाही. एकाग्रताशिवाय तो जीव मोक्ष प्राप्ती करू शकणार नाही. एवढा सोपा उपाय आहे, कळत आहे का नाही. त्यामुळं तिथं सांगितलं काय आहे की तिथं काय करा, समता भावाची सांगितलं काय आहे प्रतिज्ञा करणं आवश्यक आहे. आचार्यांनी दुसऱ्या ग्रंथामध्ये पण सांगितलेलं आहे ना समता भावाची प्रतिज्ञा करायची. कुठल्या ग्रंथात सांगितलंय सांगा बर, आठवत असेल तर. बरोबर आहे का नाही. जितूबाईंनी घडवलेलं विसरू नका. व संपयामी सम्मम जत्तो निवान संपत्ती. जोपर्यंत मोक्षाला प्राप्त होत नाही तोपर्यंत मी काय सांगितलं, व संपयामी उपशांत भावाला प्राप्त होतो, म्हणजे समता भावाला प्राप्त होतो. ही प्रतिज्ञा केली ना. हे सांगितलं बहुत अधिक कहने से क्या लाभ. जास्त सांगून काय उपयोग आहे. एवढं सांगितलं आहे ह्यातनं समजून घ्या. समजून घेणारे समजून घेणार नाही. म्हणून म्हणले जे बुद्धिमान आहेत ते समजून घेणार, जास्त सांगायची गरज नाही म्हणले. नाही ना, ते आपलं काय करणार, मोक्ष मार्ग प्रशस्त करणार. त्यांना कळलंय ना की हे बाहेरचं परद्रव्य ह्याच्यामध्ये अडकण्यासारखं काहीसुद्धा नाही, बाहेर भटकण्यासारखं काहीसुद्धा नाही. नाही ना, निज द्रव्य तेवढा काय आहे, आश्रय करण्या योग्य आहे. अशा प्रकारे सांगितले. चला अजून एक श्लोक घेऊन थांबूया. 589. आत्मा का सिद्धि के लिए किया गया प्रयत्न ही सफल है. नाम मात्र कथया परात्मनः भूरि जन्म कृत पाप संक्षयः बोधरुत्तरुचयस्तु तद्गतः कुर्वते हि जगतां पतिं नरं परमात्मा के नाम मात्र से चिरसंचित क्षय होता. तद्गत दर्शन ज्ञान चरित से नर भी त्रिभुवन पति होता. परमात्मा के नाम मात्र कथन से ही अनेक जन्मों में संचय किया हुआ पापों का समूह पल भर में नष्ट हो जाता है. तो उस आत्मा में विद्यमान सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र रूपी रत्नत्रय तो मनुष्य को जगत का पति ही बना देता है, अर्थात परमात्मा पद प्राप्त करा देता है. इसमें क्या आश्चर्य है. भावार्थ, आत्मा की सिद्धि के लिए प्रयत्न करना तो दूर रहो, किंतु यदि भव्य जीव परमात्मा का केवल नाम स्मरण भी करें तो उनके जन्म जन्म के संचित पाप समूह पल भर में नष्ट हो जाते हैं. उन आत्माओं में विद्यमान सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र तो उनको परमात्मा ही बना देते हैं, अर्थात सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र की ओर लक्ष्य देने से मनुष्य साक्षात 3 लोक का पति हो जाता है. इसलिए जो मनुष्य जन्म जन्म के पापों का नाश करने की इच्छा करने वाले हैं तथा 3 लोक के पति होना चाहते हैं, उनको चाहिए कि वे अवश्य परमात्मा का नाम लेवे और सम्यक दर्शन, सम्यक ज्ञान, सम्यक चारित्र की ओर लक्ष्य देवे. कळलं का काय सांगितलं. आता सांगा, स्लो वाचलंय.
नष्ट होते. हां अशा विद्यमान आत्मोद्गत सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र असेल तर परमात्मा का प्राप्त होणार नाही. समजलं का नाही? आलं लक्षात की जिथं काय होत आहे, नुसतं नाव घेतलं, नामस्मरणाने सुद्धा काय होत आहे सांगितलं, पापाचा क्षय होतो. मी तुमचे थोडे थोडे पाप नष्ट होतात नाव घेतलं तरी. मग तुम्ही त्यांनी सांगितलेला मार्ग धारण केला. कुठला मार्ग? सम्यक दर्शन ज्ञान चारित्राणी मोक्ष मार्ग. मग तुम्ही हा जर मार्ग धारण केला तर मग सांगितलं तुम्ही त्रिभुवनपती का नाही बनणार? परमात्माच बनणार. त्रिभुवनपती समजते का? 3 लोकाचे नाथ स्वामी का नाही बनणार म्हणले आहे ना. अशा प्रकारे सांगितलं काय आहे. म्हणून म्हणलं की नामस्मरण तर कराच करा, पण नुसतं नामस्मरण नाही. काय सांगितलं? त्यांनी सांगितलेला मार्ग धारण करा. आणि खूप जीव फक्त नामस्मरणामध्येच अडकलेत. नामस्मरण म्हणजे येत आहेत, रोज मंदिरात येत आहेत, दर्शन करतायत, पाया पडतात, काहीतरी आपलं काय एखादा सण वगैरे असेल तर तेवढ्यापुरतं ते येतात करतात. कळलं का नाही? काय अजून कोण विशिष्ट ज्ञानी आले, गुरु आले तर तेवढ्यापुरतं ते येतात जातात, काय भक्ती करतात, पूजा करतात, विधान करतात आणि जातात. मग त्यांच्या पापाचा क्षय होतोय नाही असा विषय नाही. पण त्यांना सांगितलं की तुमच्या एवढं करून जर पापाचा क्षय होत आहे तर जर तुम्ही ह्या सांगितलेला मार्ग धारण केला, सम्यक दर्शन ज्ञान चारित्राची प्राप्ती केली तर तुम्ही 3 लोकांचे स्वामी होताल ना. तुम्हाला एवढा रिझल्ट दिसतोय का नाही? है ना, एवढा रिझल्ट दिसतोय का नाही की मंदिरात आला आहात तुम्ही, काय एवढं केलं तर तुमच्या पापाचा क्षय झालाय दिसतोय का नाही? नमोकार मंत्र म्हणला, नमोकार मंत्राचं महात्म्यात बघितलं ना आपण, काय काय पापाचा क्षय झाला ते. बरोबर आहे का नाही? म्हणतोय का नाही? सर्व पापाचा नाश करणार आहे. मग आता तुमचं हे पाप तर नष्ट केलं नामस्मरणाने आहे ना. पण जर तुम्ही काय केला, सम्यक दर्शनाची प्राप्ती केली, सम्यक ज्ञानाची प्राप्ती केली, सम्यक चारित्राची प्राप्ती केली तर परमात्मा का नाही बनणार? कळलं का? विश्वास ठेवा म्हणाले. तुम्हाला दिला का नाही पहिल्यांदा? काय काय असते मार्केटमध्ये थोडासा फायदा झाला, आता विश्वास आला का नाही? पहिले काय इस्तेमाल करो फिर विश्वास करो असं ते म्हणतात. आचार्य म्हणतात पहिले विश्वास करो. आता जो विश्वास तुम्हाला दिला का नाही रिझल्ट, तुमच्या पापाचा क्षय झाला आहे का नाही, मग तुम्हाला 3 लोकांचे स्वामी बनवून टाकतात. हे त्यांच्यामध्ये ही काय विशेषता, आणि ही विशेषता अन्य तुम्हाला कुठेही पाहायला मिळणार नाही. जिन धर्मामध्येच ही विशेषता आहे की ते तुम्हाला आपल्या समान बनवत आहेत, त्यांच्या लेवलवर आणून ठेवत आहेत. आहे ना. आता उद्याच्याला आहेच ते भजन, अक्षय तृतीयेचं पूजा करायची ना. हां, तर मग उद्याच्याला आहे भजन. हरिहंतो ने जाना तू बन सकता भगवान है, सिद्धों ने भी जाना अरे तू भी स्वयं. कळतंय का? म्हणजे ते बनवून ठेवलंय ना आता तुम्हाला. लक्षात येते का नाही? ते बनवून टाकतात तुम्हाला. फक्त तुम्ही काय करा, ह्या रत्नत्रयाचं काय करा, अवलंबन घ्या. मग तिथं सांगितलं काय होणार आहे, आपल्याला प्राप्ती होणार. 3 लोकांचा स्वामी बनणार नाही ना, 3 लोकांचा नाथ बनणार. विश्वास ठेवा. आणि तुम्हाला तो रिझल्ट आलेला आहे की नाही? नामस्मरणाने पापाचा क्षय झालेला आहे की नाही? मग विश्वास ठेवा की आता. मग आता सम्यक दर्शन ज्ञान चारित्र केल्यावर 3 लोकांचा नाथ बनणार. हो.